शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। महत्त्वाची बातमी असल्याकारणाने शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे। चला तर मित्रांनो, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। स्क्रीनवर शकता कांदा उत्पादकांना दिलासा। लासलगावमध्ये सरासरी 2,500चा मिळतोय दर, बघू शकता स्क्रीनवरती। मागील काही दिवसापूर्वी कांद्याच्या दरात घसरण सुरू होती। यात कांदा 1600 ते 1800 रुपयावर खाली गेला होता, मात्र गेल्या काही दिवसापासून त्यात वाढ होत असून तो आज सरासरी 2500 रुपयावर पोहोचला आहे। कांद्याच्या दरात वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे। आगामी काळात कांद्याच्या दरात आणखीन वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। आशिया खंडातील सर्वात मोठी नाशिकच्या लासलगाव येथील बाजारपेठेत आज कांद्याला जास्तीत जास्त 2,891 तर सरासरी 2,500 रुपयाचा दर मिळाला आहे। सध्या लाल कांद्याची जिल्ह्याची सर्वत्र बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे। मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून फारशी आवक नसल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे। परिणामी कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहे। लासलगावमध्ये सर्वाधिक भाव। नाशिक जिल्ह्यातील लासलगावातील बाजारपेठ सर्वात मोठी मानली जाते। लासलगावमध्ये कांद्याला सध्या 2,500 रुपये क्विंटलचा सरासरी दर मिळत आहे, तर हा दर इतर बाजारपेठाच्या तुलनेत अधिक आहे, कारण जिल्ह्यातील अन्य ठिकाणी मात्र 2,300 रुपये 2,400 रुपयाच्या दरम्यान भाव मिळत असल्यास शेतकऱ्यांना त्यांना फायदा होणार आहे। शेतकरी देखील लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणत आहे। शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी बघितलं तर आहेतच। कांदा काढणीला सुरुवात झाल्यानंतर आवक वाढू लागली होती। धन्यवाद। लाईक, शेअर, सबस्क्राईब। जय महाराष्ट्र, धन्यवाद।